सिमेंट आणि काँक्रिटीकरणाच्या विळख्यात अडकलेल्या वृक्षांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। ठाण्यामधली ही महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। त्यामुळे संपूर्ण ठाणे शहरामध्ये 9018 इतकी झाडं ही सिमेंट काँक्रीटच्या विळख्यामध्ये अडकलेली होती। मात्र उच्च न्यायालयाने हा दणका दिलेला आहे आणि उच्च न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर आता ही झाडं मोकळा श्वास घेतील। याविषयी बोलूयात। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निकेश, काय माहिती आहे? नक्कीच वृक्षप्रेमी रोहित जोशी यांनी उच्च न्यायालयात एक याचिका सादर केली होती आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला जे आहे ठाणे शहरातील वृक्षांचं जे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते आणि या सर्वेक्षणादरम्यान 9000 झाडं जी आहेत ती काँक्रिटीकरणाच्या विळख्यात सापडल्या असल्याचं सांगितलं होतं। मात्र हा दावा महापालिकेने कुठल्याही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत बहुतांश झाडं जी आहेत ती काँक्रिटीकरणात मुक्त केले असल्याचा दावा जो आहे तो ठाणे महापालिकेकडनं उच्च न्यायालयात करण्यात आला होता आणि त्याला जबाब म्हणून रोहित जोशी यांनी ह्या झाडांचे फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते न्यायालयात सादर केले होते। त्यानंतर महापालिकेने हे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याच्या नंतर ही बाब जी आहे ती समोर आलेली आहे। आता सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिकेचं वृक्ष प्राधिकरण विभाग यांच्याकडनं 36 लाखांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि लवकरच ही सर्व झाडांची काँक्रिटीकरणातून मुक्तता करण्यात येणार आहे। अगदी निकेश, त्यामुळे ही सगळी झाडं आता सिमेंट काँक्रीट पासून मुक्त होतील आणि मोकळा श्वास घेतील। धन्यवाद या माहितीसाठी।